महाराष्ट्रातील जनतेला जाग करणारी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे, जी प्रत्येकाला विचार करायला भाग पाडत आहे आणि जी अनेकांच्या झोपेचं खोबरं करत आहे। स्पेशल रिपोर्ट। आज आम्ही तुम्हाला अशा एका धोकादायक गुन्हेगाराची ओळख करून देणार आहोत, जो ना खून करतो, ना दरोडे टाकतो, ना खंडणी वसूल करतो, तरीही ती व्यवस्था आणि सत्ताधारी लोकांना वैऱ्यासारखा दिसत आहे, कारण त्याचा गुन्हा साधा नाही, वेगळा आणि भयंकर आहे। नमस्कार, तुम्ही पाहात न्यूज प्रवाह मराठी आणि मी तुमचा होस्ट मंगेश पाटील। हे गुन्हेगार आहेत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, असहाय्य पीडित जनतेसाठी झटणारे, तळमळणारे आदरणीय रविराज साबळे पाटील। होय, आपण बोलत आहोत रविराज साबळे पाटील यांच्याविषयी। रविराज साबळे पाटील यांनी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि मानवी हक्काच्या बाबतीत खूप मोठे गुन्हे केलेले आहेत। त्यामुळे काही विशिष्ट पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्यावर निशाणा साधून बसलेले आहेत। तर आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत रविराज साबळे पाटील यांनी असे कोणते गुन्हे केलेले आहेत आणि ते किती समाज विघातक आणि गंभीर गुन्हे आहेत। गुन्हा क्रमांक 1, सामान्य जनतेला त्यांच्या हक्कांविषयी जागृत करणे। होय, हा व्यक्ती लोकांना सांगतो की तुम्ही गुलाम नाही, तुमचे अधिकार आहेत, तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्ही माहिती मागू शकता, तुम्ही चुकीच्या निर्णयाला विरोध करू शकता। आता तुम्हीच सांगा, जो माणूस झोपलेल्या जनतेला जाग करतो तो खुर्चीच्या राजकारणासाठी धोकादायक नाही का? गुन्हा क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानिक अधिकार आणि मानवी हक्क लोकांना शिकवणे। हा माणूस लोकांना सांगतो, संविधान हे फक्त पुस्तक नाही, ते तुमचे संरक्षण कवच आहे, ते तुमचे शस्त्र आहे, ते तुमचा स्वाभिमान आहे। तो लोकांना अनुच्छेद सांगतो, अधिकार सांगतो, कर्तव्य सांगतो, मानवी हक्क सांगतो आणि सर्वात मोठे म्हणजे लोकांना संविधानाचा वापर प्रत्यक्ष जीवनात कसा करायचा हे शिकवतो। म्हणूनच कदाचित काहींना तो धोकादायक वाटतो। गुन्हा क्रमांक 3, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारायला शिकवणं। हा व्यक्ती लोकांना शिकवतो, सरकारी कार्यालयात गेला तर डोके खाली घालू नका, प्रश्न विचारा, नियम विचारा, फाईल कुठे अडली ते विचारा, काम का झाले नाही ते विचारा, जबाबदारीची मागणी करा। आता विचार करा, ज्यांना जनता फक्त मान खाली घालून उभी राहावी असे वाटते, त्यांच्यासाठी हा गुन्हा किती मोठा असेल। गुन्हा क्रमांक 4, लोकांना कायद्याच्या चौकटीत राहून अन्यायाविरुद्ध लढायला शिकवणे। वाहने जाळू नका, दगडफेक करू नका, हिंसा करू नका, पण अन्याय ही सहन करू नका। हा व्यक्ती लोकांना शिकवतो, कायद्याचा वापर करा, पुरावे गोळा करा, तक्रार करा, अपील करा, संघटित व्हा, लोकशाही मार्गाने लढा। अन्याय करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून सडेतोड उत्तर द्या। आणि म्हणूनच अन्याय करून, दुसऱ्याचे तोंड मारून, हक्क लुबाडून जगणाऱ्यांसाठी तो धोकादायक ठरतो। गुन्हा क्रमांक 5, रविराज साबळे पाटील यांचा सर्वात मोठा आणि अक्षम्य गुन्हा। ग्रामपंचायत शिपाईपासून तहसीलदार, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत सर्वजण जनतेचे सेवक आहेत, मालक नाहीत। हा विचार तो लोकांच्या मनात रुजवतो, फक्त भाषणातून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवतो। तो लोकांना सांगतो, करदाते तुम्ही, पगार तुमच्या पैशातून, व्यवस्था तुमच्या पैशातून, मग मालक कोण? जनता। राजा कोण? जनता। लोकशाहीत अंतिम सत्ता कोणाची? जनतेची। मग जनतेच्या सेवकांना प्रश्न विचारणे, जाब विचारणे, चुकीच्या निर्णयाला विरोध करणं हे आपले कर्तव्य आहे। हा विचार लोकांच्या मनात जिवंत करणं आणि कृतीत आणण्यास प्रेरित करणं हा त्यांचा सर्वात मोठा गुन्हा आहे। तर मित्रांनो, आजच्या या विशेष रिपोर्टमधून एक गोष्ट स्पष्ट झाली, जनतेला तिचे अधिकार सांगणे लोकशाहीत गुन्हा आहे, संविधान लोकांपर्यंत पोहोचवणे लोकशाहीत गुन्हा आहे, भ्रष्टाचाराला प्रश्न विचारणे लोकशाहीत गुन्हा आहे, अन्यायाविरुद्ध कायद्याच्या चौकटीत लढायला शिकवणे लोकशाहीत गुन्हा आहे, जनतेलाच या लोकशाहीची खरी मालक असल्याची जाणीव करून देणे लोकशाहीत गुन्हा आहे। याचा अंतिम निर्णय न्यायालय देणार नाही, सरकार देणार नाही, कोणताही पक्ष देणार नाही,
कोणताही नेता देणार नाही. याचा निर्णय देणार आहे महाराष्ट्राची जनता, तुम्ही स्वतः. कारण लोकशाहीत शेवटचा शब्द कोणाचा असतो? जनतेचा. शेवटची सत्ता कोणाकडे असते? जनतेकडे. आणि शेवटचा निर्णय कोण घेतो? जनताच. महाराष्ट्र जागा होता. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही जागा करणाऱ्यांच्या बाजूला उभे आहात की डोळ्यात धूळ फेकू पाहणाऱ्यांच्या बाजूला उभे आहात? विचार करा, जागे व्हा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. मी मंगेश पाटील. तुम्ही पाहत होता न्यूज प्रभा मराठी. शोध कटू सत्याचा. जय महाराष्ट्र.